नमस्कार. आपणा सर्वांना गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण करणार आहोत गुढीपाडवा निमित्त शेवया. त्यासाठी इथं मी 2 चमचे तूप गरम केले आहे व शेवया मंद आचेवर खरपूस अशा भाजून घेणार आहे. मराठवाड्यात गुढीपाडव्याला नैवेद्य म्हणून शेवयाचा नैवेद्य दाखवला जातो. हे पहा, शेवयांचा रंग बदललेला आहे. आपण यात 1 पेला गरम पाणी घालणार आहोत. एक विशेष टीप म्हणजे थंड पाणी घालू नका. छान उकळी आली आहे. हे पाणी आटल्यास आपण ह्यात लागेल इतके दूध घालणार आहोत. इथं मी कोमट असं दूध वापरलं आहे. 5 ते 7 मिनिटं ह्या शेवया छान शिजू देऊयात. दूध आटल्यानंतर साखर व वेलची घालूयात. मी इथे वेलचीचे दाणे घातले आहेत. तुम्हाला आवडत असल्यास वेलची पूडही घालू शकता. छान परतवून घेऊयात. साधारण 3 ते 4 मिनिटे छान शिजू देऊयात. तयार आहेत आपल्या सुमधुर चवीच्या शेवया. आजपासून आपण अन्नदात्री रेसिपीज म्हणून नवीन सुरुवात करत आहोत. रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.